फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखांवर विश्वास असतोय. तो विश्वास आपल्या गोलंदाजीमध्ये प्रदीप दाखवतोय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा जयेश खापरे सज्ज असेल. यावेळेस दुसरा चेंडू. आता मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय. दोन्ही आत हवेमध्ये आहेत. अबांतर धावसंख्येनं संघाचं खाता उघडलं जात आहे. अल्लाडी संघाचं एक धाव अर्जित केली जाते धाव फलकावर. नक्कीच पेपरवर खूप स्ट्रॉंग टीम आहे, पण तुम्ही पेपरवर किती स्ट्रॉंग आहात हे क्रिकेट मायने राखत नाही. तर तुम्ही ग्राउंडवर तुम्ही मैदानावर तुमचा खेळ किती क्वालिटीचा दाखवता हे ठरत असतं. तुमचं कौशल्य हे ठरवत असतं तुमची कामगिरी. पुन्हा एकदा जयेश खापरे बॅटिंगच्या मार्गवर सज्ज असेल. यावेळेस नक्कीच टॅप शॉट स्ट्रेट रिजनच्या दिशेने चेंडू येतोय. स्ट्राइक रोटेट केली जाते. सिंगल मिळते अल्लाडी संघाला. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 2 धावा. आता मात्र ज्युनियर नितीन स्ट्राइकचा बार सांभाळण्यासाठी सज्ज असेल. चांगली फील्ड रिस्ट्रिक्शन या ठिकाणी सजलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये चांगला खेळ करण्यासाठी दोन्ही सज्ज असतील. विजयाची ईर्ष्या विजयाची भूक नक्कीच तुम्हाला क्रिकेटमध्ये नक्कीच पुढे नेत असते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप टू ज्युनियर नितीन. यावेळेस कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा कव्हर स्वीपर मध्ये चेंडू भिरकावून नेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेनं धावसंख्या अल्लाडी संघाची होती धाव फलकावर 3 धावा. नक्कीच क्रिकेट म्हटलं की तुमची टेक्निक तुमचं कौशल्य तुमचा क्लास खूप महत्वाचा असतो. क्रिकेटनं आम्हाला काय दिलं? क्रिकेटनं आम्हाला मैत्री दिली. क्रिकेटनं आम्हाला संघटन दिलं. क्रिकेटनं आम्हाला लढायला शिकवलं. क्रिकेटनं आम्हाला रडायला शिकवलं. क्रिकेटनं आम्हाला जिंकायला शिकवलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक नटराजन स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक तमाशा देख या स्टाईल खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही एखादा प्री प्लॅन शॉट खेळत असता त्यावेळेस तुमचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं गरजेचं आहे. नक्कीच कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची गोष्ट असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. ते जयेश खापरेला चांगलं माहित आहे. एक दर्जेदार क्वालिटीचा फलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. या वेळेस पुन्हा एकदा पंचांचा वाईडचा इशारा येतोय. हेमंत तावडे सर यांचा इशारा. एक्स्ट्राज न भर पडतीये धाव फलकामध्ये. धावसंख्या 1 न वाढतीये. 4 धावा. नक्कीच मी म्हटलं की ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असता त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं. एकाग्रता खूप महत्वाची. तुमचं माइंडसेट खूप महत्वाचं असतं. आणि एक ध्येय एक टार्गेट तुम्ही जर सेट करता त्याप्रमाणे तुमचे प्लॅनिंग एक्झिक्यूट होणं गरजेचं असतं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप टू जयेश खापरे. या वेळेस पुन्हा एकदा टॅप शॉट लेग साइडच्या दिशेनं चांगला फटका लॉंग लेग झोन मध्ये येतोय. सिंगल न 1 धाव ऍड केली जाते. पुन्हा एकदा ज्युनियर नितीन स्ट्राइकचा बार सांभाळतायत. धावसंख्या 1 न वाढतीये. 5 धावा. काहीशी संत गतीनं सुरुवात आहे. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच या दोन फलंदाजांना नेहमीच असतो, परंतु अजून ते फटके येणं गरजेचं असेल. अल्लाडी संघासाठी चांगली गोलंदाजी उंचपुरा गोलंदाज प्रदीप कडनं बघायला मिळते खैरे संघासाठी. यावेळेस पुढचा चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला जातोय. थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा मिळतात अल्लाडी संघाला. 2 धावांनी धावसंख्या ऍड केली जाते धावफलकावर. 7 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती आहे बिनबाद 7 धावा. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही, परंतु धावा नक्कीच थोड्या बॅट्समनच्या ताकदीनं कमी वाटतात. हरकत नाहीये, अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी. एक लंबी बॅटिंग ऑर्डर या संघाची. 6 स्टार अल्लाडी संघाची. एक क्वालिटीचा संघ, दर्जेदार संघ. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. मिस टाइम शॉट. जयेश खापरे आपली विकेट गमावतायत आणि पहिला धक्का बसतो अल्लाडी संघाला.
खैरे संघाकडनं. दरम्यान गोलंदाज नरेश पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर कॉन्फिडन्स खूपच वाढलेला असेल, परंतु सलाम समोर आहे, एक भिंत समोर आहे, किती भेदण्यासाठी प्रयत्न असेल गोलंदाज खैरे संघाचा. ओ डिफेन्सिव्ह खेळ नक्की सन्मान केला या चेंडूचा. सिंगल मिळतीये कल्याणी संघाला. नक्कीच ज्युनियर नितीन, नक्की ज्युनियर नितीन मात्र सेन्सिबल जबाबदारी क्रिकेटचा एक खेळाडू. नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये जबाबदारी काय असते ती जबाबदारी नक्कीच पेलण्यासाठी सज्ज असतो साईस्ता कल्याणी संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. फुलटॉस चेंडू भुरकावून दिला ऑफसाईडच्या दिशेनं. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या वाढतीये धावफलकावर 9 धावा. सलाम शेखला अनेक स्पर्धांमध्ये आपण बघितलं आणि त्याच्या बॅटिंगची जी पॉवर आहे, मनगडातील जोर आहे, एक नव्या दमाचा नव्या जोशाचा कमी वयाचा खेळाडू, मूर्तिलांवर कीर्तिमहान असा फलंदाज. नक्कीच ती ताकद आहे. चांगली गोलंदाजी होती खैरे संघाच्या या गोलंदाजाकडनं नरेश कडनं. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते, सिंगल्स वर भर दिला जातोय. हेच क्रिकेट असतं, सिंगल डबल्स चौकार षटकार, चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं, एक एक धाव ऍड करत जाणं, बूंद बूंदचे समुद्र बनताय, हे क्रिकेट शिकवतं. नक्कीच आजचं क्रिकेट म्हणजे नक्कीच प्रोफेशनल क्रिकेट झालंय. प्रत्येक खेळाडू अभ्यास करून येत असतो, चांगला होमवर्क करून येत असतो. यावेळेस शफल येऊन लेग साईडच्या दिशेनं चांगली दिशा देतोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय, सीमा रेषे पार, एक दर्जेदार चौकार, 4 धावा. नरेश यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं. मी म्हटलं होतं नितीन निमसे एक आग आहे, एक पॉवर आहे आणि त्या पॉवरची जादू या ठिकाणी दाखवतो. एक जादूची झडी जाते चौकारा. या षटकामध्ये काहीची भरपाई करताना दिसतो नितीन ज्युनियर. चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट सलामकडनं सुद्धा बघायला मिळालं. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे इनिंग्स मध्ये. आमचे स्कोरर मित्र भूषणदादा भेरे नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर आणि या काणवे गावातील एक चांगले खेळाडू. आज मात्र चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग साठी चांगलं सहकार्य लाभतं. सलाम शेख पुन्हा एकदा स्ट्राईकचा बार सांभाळताय. नवीन गोलंदाज येतोय, तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रदीप सिनियर. नक्कीच खैरे या दोन्ही संघाचं वैशिष्ट्य बघितलं तर नितीन सिनियर, नितीन ज्युनियर आणि प्रदीप सिनियर, प्रदीप ज्युनियर अपोजिट संघामध्ये हे एक कॉम्बिनेशन बघायला मिळतं. सलाम शेख नक्कीच सलामच्या बॅटिंगची पॉवर कल्याणी संघाला नक्कीच एक अपेक्षा असेल चांगल्या फटक्यांची, चांगली गोलंदाजीची अपेक्षा असेल खैरे संघाला प्रदीप सिनियर कडून. दरम्यान या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. नक्कीच फिरकीचा मारा करण्यासाठी या गोलंदाज ओळखला जातोय. चांगली गोलंदाजी अनेक टुर्नामेंट्स मध्ये या गोलंदाजाकडनं बघायला मिळाली. नौका संघ आहे परंतु प्लॅनिंग त्यांचा सराव नक्कीच मैदानावर दिसतोय. 2 षटकामध्ये 18 धावा आणि 1 विकेटचं पतन. सलाम एक तडाखेबाज फलंदाज कल्याणी संघाचा. दरम्यान तिसरं षटक पहिला चेंडू सामना करतोय सलाम टू प्रदीप सिनियर. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू खूपच उसळी घेतोय. बाउन्सर या ठिकाणी वाईडच्या रूपाने 1 धाव मिळते. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 वाढतीये. धावसंख्या होतीये 19 धावा. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र सलाम शेख ऍक्सेलरेटर पाय दाबण्यासाठी सज्ज असेल.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप सिनियर, यावेळेस ऑफसाइड दिसणं, एक चाबूक एक चपराक त्या ठिकाणी कव्हर स्वीपरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल डबल सुद्धा कंप्लीट केली जाते आहे. 2 धावा ऍड केल्या जात आहेत. धावफलकावर धावसंख्या होती आहे 21 धावा. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही एखादा मोठा फटका खेळत असता त्यावेळेस तुमचं चेंडूवर लक्ष, तुमचं टायमिंग खूप महत्वाचं असतं. शॉट सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम, यावेळेस संपर्क होत नाहीये. लेग बिफोर विकेटचं अपील केलं जातं, ते अपील फेटाळून लावलं. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावफलकावर धावा आहेत 21 धावा. सर्व संघांना सूचना आहे की लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे आमचे युट्यूब लाईव्ह जीटीसी लाईव्हचे. नक्कीच स्वप्नील गांगड किसी सूचना प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप सिनियर टू सलाम, यावेळेस चांगला फटका, एक ताकदवर फटका. वाडिश मिडॉल झोन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मला वाटतं. ही ताकद आहे क्षेत्ररक्षणाची, खैरे संघाची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धावेने धावसंख्या होती आहे 22 धावा. नक्की चांगली गोलंदाजी होती आहे प्रदीप सिनियर कडनं. यावेळेस नितीन सिनियर, फुलटॉस चेंडू लोवर फुलटॉस, पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने कार्बन कॉपी पेस्ट शॉट, सिंगल कंप्लीट करते दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक कर. नक्कीच चांगली गोलंदाजी, परंतु फिल्डिंग मध्ये थोडी मिस्टेक या ठिकाणी बघितली आपण. आउटफील्डचा दोष असेल, परंतु 4 धावा या ठिकाणी अल्याणी संघाला मिळतात. धावसंख्या होती आहे 26 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप सिनियर टू नितीन ज्युनियर, ऑफसाइडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी होती आहे. नक्कीच परेश खाडे एएसबी आणि जाधव सर एएसबी ग्रुप ऑफ कंपनी यांच्याकडनं 6 स्टार अल्याणी संघाला नक्कीच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. शुभेच्छा असतील परेश खाडे यांच्याकडनं अल्याणी संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने भिरकावून दिला. अलाउंड कार्पेट चेंडू येतोय नितीन सिनियरच्या ज्युनियरच्या बॅट मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग विकेट बघायला मिळते अल्याणी संघाकडनं. धाव संख्या 2 न वाढते. धावफलकावर 28 धावा. 3 षटकानंतर अल्याणी संघाची धावसंख्या होती आहे 1 गडी बाद 28 धावा. यानंतरचा होणारा सामना विलास स्पोर्ट्स किन्होली वर्सेस ओम साई सावरोली. दोन्ही संघांना कर्णधारांना सूचना आहे की या इनिंग्स नंतर टॉस होईल. आपण टॉस साठी अवेलेबल पाहिजेत, उपलब्ध पाहिजेत, या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सावरोली संघाचा कर्णधार आणि किन्होली संघाचा कर्णधार. 3 षटकानंतर 6 स्टार अल्याणी संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 28 धावा. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 4 षटकामध्ये नक्कीच ताकदवर फटक्यांची अपेक्षा 6 स्टार अल्याणी संघाला असेल, परंतु खैरे संघाला नक्कीच विकेटचा शोध असेल, यात काही शंका नाहीये. दरम्यान 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रदीप ज्युनियर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा, संघासाठी 4थं. सलाम शेख पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतायत. यावेळेस बॅटचं कनेक्शन होत नाहीये. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू ऍडव्या बॅटनं एक नटराजन स्टाईलनं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा, गुड लेंथ वर चेंडू टाका, नक्कीच
चांगली दिशा द्या, पेस द्या, गतीमध्ये परिवर्तन करा, तर मात्र गोलंदाजीमध्ये तुम्हाला यश मिळत असतं. आणि फलंदाजासाठी तुमचं शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं. यावेळेस पुन्हा एकदा नजर हटी, दुर्घटना घटी, स्वतःच्या शरीरावर चेंडू आदळून घेतोय. दरम्यान बाईच्या रूपानं एक धाव मिळतीये. सिंगल न धावसंख्या होतीये 29 धावा. ज्या वेळेस स्ट्राइक रोटेट केली जाते त्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेटला खूप महत्व असतं. यावेळेस नितीन ज्युनियर पुन्हा एकदा स्ट्राइकचा वाट सांभाळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, एक टायमिंग भरा शॉट, चेंडू जातोय सीमारेषे पार. ब्रँडेड साइज This shot indicates the power, the strength, the timing, capacity of नितीन ज्युनियर. ही क्षमता आहे, खूप ताकदवर फटका, एक क्लासिकल फटका. बॅटचा फ्लो अतिशय दर्जेदार या बॅट शॉट मध्ये बघायला मिळाला. 6 धावांनी धावसंख्या होतीये 35 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप ज्युनियर. लोअर फुलटॉस चेंडू ऑफसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू विरकावून दिला. सुई मधून धागा निघावा त्याप्रमाणे चेंडू जातो अलोंग द कार्पेट. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर पराकाष्ठा करताय, तुमच्या कौशल्यावर काम करताय, तुमची प्रॅक्टिस दाखवताय, तुमचा सराव दाखवताय, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, त्यावेळेस मात्र तुम्हाला यश मिळत असतं. 10 चेंडू मध्ये 28 धावांवर, वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय नितीन ज्युनियर. क्या बात आहे. आणि धावसंख्या होती धावफलकावर 39 धावा. चेंडू द्यायचा 39 धावांची या ठिकाणी खेळी साकारली जाते कल्याणी संघाकडनं. वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 28 धावांवर खेळतोय नितीन ज्युनियर. ही ताकद, मी का ठरलोय मॅन ऑफ द मॅचचा, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, हे सीपीएल मध्ये दाखवतोय, म्हणजे चेरवली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दाखवतोय नितीन ज्युनियर कल्याणी संघासाठी. आता मात्र प्रदीपला चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. खैरे संघ नक्कीच ही अपेक्षा असेल प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला, आपल्या कर्णधाराला. नक्कीच 4थं षटक सुरू आहे आणि या 4 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा वसूल करण्यात यश मिळते कल्याणी संघाला. धावसंख्या धावफलकावर सस्ती आहे 39 धावा. नितीन ज्युनियर चांगल्या फॉर्म मध्ये, इनफॉर्म असा फलंदाज आहे. तुमचा फॉर्म खूप महत्वाचा असतो, बिकॉज फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमचा क्लास परमनंट असतो आणि तो क्लास तुमच्या बॅटिंग मध्ये तुम्ही दाखवत असता. आणि असा नमुना पेश करतोय नितीन निमसे. चांगली फलंदाजी आतापर्यंत. आता मात्र खैरे संघाला कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, कारण अचूक टप्प्यावर अचूक लाईन आणि लेंथ जर सांभाळली तर यश मिळत असतं. विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच खैरे संघाचा असेल, प्रदीप ज्युनियरचा. नक्कीच नितीन निमसे यांना रोशन जाधव यांच्याकडनं शुभेच्छा असतील, एएसबी कंपनीकडनं. धन्यवाद. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप ज्युनियर टू नितीन ज्युनियर. पुन्हा एकदा शफल येऊन एक साईडच्या दिशेने चांगला फटका, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, एका धावेवर समाधान लागतंय. धावसंख्या वाढतीये. स्कोर मूव्ज ऑन 40 रन्स, लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र बूंद बूंद से समुद्र बनता है, एक धाव ऍड केली जाते. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवलेला आहे, गाडी वेगानं सुरू आहे कल्याणी संघाची. ती रोखण्याचा प्रयत्न असेल खैरे संघाच्या गोलंदाजांचा. दरम्यान सलाम टू प्रदीप. पुढचा चेंडू. यावेळेस यॉर्कर चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यावेळेस आम्हाला आठवण करून देतोय
जसप्रीत बुमराहजी यावेळेस आम्हाला आठवण होते लसित मलिंगाची. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ठरवलं जात आहे. तुम्ही गोलंदाजी किती पेसची करता, किती ताकदीची करता. यश मिळतंय 4 षटकांच्या समधीनंतर आल्याने संघाची धावसंख्या होती आहे 1 गडी बाद 40 धावा. मी संधी देते पुन्हा एकदा डीजे. यू आर ट्राईंग. चुका ह्या तुम्ही प्रयत्न करणार असल्याचा पुरावा देत आहेत. चुका होत असतात पण त्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका एबीडीबी स्टाईल फटकाचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू एक्स्ट्रा मध्ये भर पडते. या सिंगल न धावसंख्या एकेरीने सस्ती आहे धावफलकावर 45 धावा. नक्कीच आता मात्र खूप चांगली धावगती या ठिकाणी मेंटेन केली जाते. ओ चांगला फटका, चांगला टायमिंग, सलामी देतोय आमच्या चिरोबा देवस्थानाला. चिरू जातोय सीमा हा धावांनी धावसंख्या वाढतीये 51. अल्लाडी संघाचे संघ मालक वासुदेवजी सासे साहेब यांचं आगमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानावर व्हायचं की संघाला प्रबलन देणं, मोटिवेशन देणं, सहकार्य करणं खूप महत्वाचं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे ज्यांचं सहकार्य नेहमीच साई स्टार संघाच्या पाठीशी असतं असं गोड व्यक्तिमत्व आमचे मित्र वासुदेवजी सासे यांचं शुभ आगमन. धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत असेल चॅम्पियन प्रीमियर लीगच्या वतीनं. दरम्यान 6 धावांनी धावसंख्या असती आहे 51 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय अल्लाडी संघाचं. चांगली बॅटिंग नितीन ज्युनियर कडनं बघायला मिळते. तब्बल आतापर्यंत 14 चेंडू 39 धावांची वादळी खेळी साकारतोय. एक क्लासिकल बॅटिंगचा नमुना पेश करतोय अल्लाडी संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू लेंथ मिळाला नाहीये. नक्कीच सिली मेडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळतीये अल्लाडी संघाला. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 52. सलाम मात्र अजूनही त्याच्या बॅटिंगची पॉवर दाखवण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या 1 वाढते धावफलकावर. धावसंख्या होते 53 धावा. नितीन निमसे ज्युनियर यांच्याकडे एक सूचना आहे. जर आपण 50 लगावली, जर आपण अर्धशतक झळकावलं तर संघ मालक वासुदेव सासे यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम शेख. लोअर फुलटॉस चेंडू मिस टाइम शॉट. झेल टिपण्याचा प्रयत्न फसला. कॅचेस विन द मॅचेस. एक विकेट खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी विकेट मिळत नाहीये ती खैरे संघाला. सोप्या झेल सोडणं हेच आम्हाला क्रिकेट शिकवतं. कठीण झेल सोप्या पद्धतीने झेलणं हे सुद्धा क्रिकेट शिकवतं. क्रिकेट आम्हाला नेतृत्व शिकवतं. क्रिकेट आम्हाला जिद्द शिकवतं. क्रिकेट आम्हाला क्लास शिकवतं. हे क्रिकेटचं वैभव. चॅम्पियन प्रीमियर लीग चेरोलीचा महाराणा संग्राम. राजेशजी फर्डे, मुकेशजी फर्डे, परेश फर्डे यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. सफल येऊन लेग साइडच्या लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय. सीमारेष पार. 1 बाउंस ओव्हर 4 रन्स.
15 चेंडू 44 धावांची वादळी खेळी साकारतोय नितीन आणि धावसंख्या होते 16 चेंडू 16 चेंडू मध्ये 44 धावा, धावसंख्या होते 58 धावा. यावेळेस सलाम शेख नक्कीच मैदानात आहे. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज किशोर थोडासा संघर्ष करतोय गोलंदाजी मध्ये. चांगला फटका उंच उडालेला, झेल टिपण्याचा प्रयत्न आहे. डाऊन द बॉल, झेल सुटला, काळजाचा ठोका चुकला. 2 धावा मिळतात कल्याणी संघाला. खूप मोठ्या मोठ्या चुका होत आहेत. 3 विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न आणि तिन्ही वेळेस सुद्धा जीवदान मिळतं. 60 धावा धावफलकावर. खूप अवघड झेल होता, परंतु क्रिकेटमध्ये छोटे छोट्या संध्या असतात, त्या संध्यांचं सोनं करावं लागतं. यावेळेस संधी हुकली, 2 धावा ऍड केल्या जातात. धावसंख्या 60 कल्याणी संघाच्या. या षटकामध्ये तब्बल 20 धावा फटकावल्या कल्याणी संघानं. चांगली बॅटिंग आणि याला सहकार्य केलं ते क्षेत्ररक्षकांना, कारण 2 सोपे झेल या ठिकाणी सुटले. पॉवर प्लेचं षटक असेल 6वं षटक. 5 षटकामध्ये धावसंख्या होतीये 60 धावा. अजूनही विजय पष्टे नक्कीच एक चांगला फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, परंतु या ठिकाणी मात्र कुठलीही उणीव वासू देत नाही. नितीन ज्युनियर वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय. जर एक चौकार आला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज वासुदेवजी सासे यांच्याकडनं मिळेल. एक पर्वणी असेल. क्रिकेटमध्ये बक्षीस खूप महत्वाचं नसतं, क्रिकेटमध्ये प्रेरणा खूप महत्वाची असते, प्रबलम खूप महत्वाचं असतं, मोटिवेशन खूप महत्वाचं असतं आणि त्यातच एखादा खेळाडू घडत असतो. तो खेळाडू घडतो त्याच्या कामगिरीमुळे, त्याच्या कौशल्यामुळे, त्याच्या क्लासमुळे, त्याच्या प्रॅक्टिसमुळे. नितीन निमसेनं आपल्या बॅटिंग मधनं ही जादू नक्कीच दाखवली. थोडं नशिबाचं गुडलक मिळालं, परंतु त्या ठिकाणी नसीबी बहादुरो का साथ देता है असं म्हणतात आणि नशिबाची साथ सुद्धा नितीनला लाभतीये. 5 षटकानंतर धावसंख्या होते 60 धावा. नवीन गोलंदाज येतोय खैरे संघाचा दिनेश. सहावं षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज दिनेश. 9 चेंडू मध्ये फक्त 6 धावा. स्ट्राइक रेट या ठिकाणी घसरलेला आहे सलामचा. ज्या स्टाईलनं सलाम ओळखला जातो, नक्कीच कधी कधी आम्ही विराट कोहली सुद्धा 0वर आउट झालेला बघतोय, कधी कधी शतक झळकावलेला बघतोय. क्रिकेट आहे, फॉर्म आहे, मौसम आहे. नक्कीच दरम्यान सलाम शेख पुन्हा एकदा 6व्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज दिनेश. आता मात्र हे षटक खूप निर्णायक असेल खैरे संघासाठी, कारण धावगतीचा वेग वाढलाय, तो रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज दिनेशचा. पुढचा चेंडू, हो हाफ ट्रॅकर चेंडू. सलाम शेख ब्रँड, नाम नहीं ब्रँड बॉस. तर सलग 3 षटकार लगावले तर पुंडलिकजी खाडे यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आहे सलाम शेख साठी. सलग बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका, उत्कृष्ट झेल. क्या बात आहे. आता मात्र तो फलंदाज मैदानात येतो विजय पष्टे. साई स्टार संघाचा एक तडाखेबाज फलंदाज, शहापूर तालुक्यामध्ये ज्याची कैरन पोलार्ड म्हणून ओळख, आपल्या बॅटिंगचा क्लास, धसई प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज. या पुरस्कारानं ज्या खेळाडूला गौरवण्यात आलं तो फलंदाज विजय पष्टे. आता मात्र चेरवली चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये तो खेळ दाखवण्यासाठी सज्ज असेल. नितीन निमसे याला अर्धशतकासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावर धावसंख्या आहे 66. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू.
उत्कृष्ट चौकार आणि मॅडम 50 कंप्लीट केली जाते आहे. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन, क्लासिकल नेत्रदीपक फलंदाजी. नितीन निमसे आपली बॅट नक्कीच सलामी द्यायची आहे, नक्कीच उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना पेश करतोय. 1000 रुपयांचा कॅश प्राइज वासुदेवजी सासे यांनी डिक्लेअर केलं होतं आणि ते जात आहे नितीन निमसे ज्युनियरला. उत्कृष्ट बॅटिंग. पुढचा चेंडू या वेळेस पुन्हा एकदा नितीन ज्युनियर, पुन्हा एकदा चांगला फटका. षटकार मिळतो या चेंडूवर सुद्धा. 6 धावा. उत्कृष्ट बॅटिंग. पर्यंत 56 धावा वैयक्तिक नितीन ज्युनियरच्या बॅटमधून बघायला मिळतात. धाव संख्या होते धावफलकावर 76 धावा. 6वं षटक सुरू आहे आणि धावांचा पाऊस पडतोय कल्याणी संघाकडनं. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 28 धावा होत्या आणि उर्वरित मात्र 3 षटकामध्ये धावांचा अक्षरशः धोधो पाऊस पडतोय आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव संख्या होती 76 धावा. वैयक्तिक 56 धावांवर खेळतोय नितीन ज्युनियर. नक्कीच वेट, संयम, पेशन्स क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं. पहिल्या 2 षटकामध्ये नितीनच्या बॅटिंगचं जर आपण विश्लेषण बघितलं, अनालिसिस बघितलं तर संत गतीने धावगती होती. त्यानंतर मात्र एक तुफान आणलं आपल्या बॅटिंग मध्ये, एक वादळ आणलं आणि तब्बल 56 धावा मात्र मारली नितीन ज्युनियरने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र यॉर्कर चेंडू खोदून काढला हेलिकॉप्टर स्टाईल न. नक्कीच 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव ऍड केली जाते. एकेरी धावसंख्या होती है 77 धावा. नक्कीच मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. विजय पष्टे पुन्हा एकदा स्ट्राइक सांभाळतायत. या वेळेस यॉर्कर चेंडू ऑफसाइडच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा निर्धावचा इशारा. षटक संपताय. 6 षटकानंतर धावसंख्या होती कल्याणी संघाची 77 धावा. 2 गडी बाद. उपस्थित आहे सावरोली संघाचा कर्णधार. टॉस साठी यायचा आहे. या इनिंग्स नंतर टॉस होईल. ओम साई सावरोली संघाचा कर्णधार. 6 षटकामध्ये साई स्टार कल्याणी संघाच्या धावसंख्या होत आहेत 77 धावा. वैयक्तिक 56 धावांची वादळी खेळी साकारली जाते मैदानावर नितीन ज्युनियरच्या बॅटमधनं आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज वासुदेवजी सासे यांनी लावलं होतं आणि ते कॅश प्राइज मिळवलंय नितीन ज्युनियरनं. नक्कीच शेवटचं षटक असेल. प्रदीप सिनियर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. 7वं षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. प्रयत्न असेल कमबॅक करण्याचा खैरे संघाचा. यावेळेस पहिला चेंडू. 7वा षटक. पहिला चेंडू खेळून गाणे सज्ज आहे गोल फलंदाज नितीन ज्युनियर. पुन्हा एकदा चांगला फटका. टायमिंग आहे, क्लास आहे, उत्कृष्ट झेल. क्या बात है. आता मात्र नितीन ज्युनियर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ज्युनियर. नवीन फलंदाज समीर शेख. नक्कीच एक ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच विजय पष्टे पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळून गाणे सज्ज. ओ चेंडू उसळी घेत नाहीये. पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज प्रदीप. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळतीये. धावसंख्या होतीये 77 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप सिनियर. फुलटा चेंडू. मिस टाइम शॉट. झेल टिपण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न यशस्वी. विजय पष्टे बॅक टू द
प्रदीप कडनं बघायला मिळतीये. नवीन फलंदाज नितीन सिनियर, नक्कीच तब्बल 20 वर्षाचा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, लेफ्ट हँड बॅट्समन, अनेक मैदान गाजवलेला फलंदाज, अनुभव, क्लास, ताकद, स्ट्रेंथ सगळं नितीन सिनियर मैदान दाखल होतो आहे. यानंतर जेवणार नक्कीच मंगेश दादा आपलं स्वागत असेल. विलास स्पोर्ट्स किन्हवली संघ आणि ओम साई सावरोली संघ दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस साठी यायचंय. दरम्यान पुढचा चेंडू समीर शेख स्ट्राईक सांभाळतायत. या वेळेस आला तो कार्पेट चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑन झोन मध्ये, क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय चेंडू. एक धाव मिळतो या चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावर 78 धावा. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 2 विकेट्स आणि एकच धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी होतीये प्रदीप कडनं. लेफ्ट हँड बॅट्समन नितीन सिनियर आता मात्र स्ट्राईक सांभाळतायत. नक्कीच विकेट खूप महत्वाच्या असतात. विकेट पडल्यानंतर तुम्हाला यश मिळत असतं. तुम्ही स्कोअर या ठिकाणी रोखू शकता. जर झेल टिपल्या असतात तर मात्र चित्र वेगळं असतं. 78 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. हाय स्कोरिंग असं मैदान आहे. तब्बल 100 धावा सुद्धा चेस होत आहेत. यश मिळतं. नितीन ज्युनियर बाद झाल्यानंतर कुठेतरी जो वेग होता तो कमी झाला आणि एकावर एक विकेट्स मिळवल्या प्रदीपनं. षटकामध्ये अवघी 1 धाव 4 चेंडू. किन्हवली संघ दाखल झालेला आहे. दिनेश भोईर ओ या ठिकाणी चेंडू उसळी घेतोय. निर्धाव चेंडू, अतिशय वन बाउन्स चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. लास्ट डिलिव्हरी रिमेन इन दिस इनिंग्स. या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू खेळून काढण्यासाठी पुन्हा एकदा नितीन सिनियर. धावसंख्या 78. ओ मॅच इज कॉट बिहाइंड. उत्कृष्ट षटक संपताय. अवघी 1 धाव 3 बहुमूल्य विकेट्स. कमबॅक केलंय खरे संघानं या सामन्यामध्ये. ही दहशती पर्वणी दाखवून देतोय. 78 धावा 79 धावांचं टार्गेट असेल खैरे संघासमोर. अल्लाडी संघानं सजताय.
फलंदाज मैदानात दाखल करावे लागतायत. फलंदाजांची नावं अरुण आणि प्रदीप. सलामीची जोडी मैदानात येते आहे. 79 धावांचं टार्गेट आहे खैरे संघासमोर. सिनियर प्रदीप चांगली गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि अरुण सलामीची जोडी मैदानात दाखल होते. 79 धावांचं टार्गेट. सलामीचा गोलंदाज कल्याणी संघासाठी नितीन. पुन्हा एकदा नितीन ज्युनियर येतोय. क्या बात आहे. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. या सामन्याची पंचगिरी पाहतात पुन्हा एकदा परेश फरडे आणि हेमंत तावडे. हेमंत तावडे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं. या शहापूर तालुक्यातील मानाच्या ज्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक आणि एक चांगलं निर्णयक्षम अशी पंचगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण क्रिकेट म्हटलं की अनुभव खूप महत्वाचा असतो आणि अंपायर प्रत्येक मॅचचा कणा असतो. स्ट्राईकचा बार सांभाळतोय प्रदीप. नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय अरुण. मॅन फ्रॉम खैरे. सलामीचा गोलंदाज कल्याणी संघासाठी येतोय नितीन ज्युनियर ज्यांनी वैयक्तिक 56 धावांची खेळी साकारली आणि आता मात्र आपल्या संघाला विजयी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल नितीन ज्युनियर. तावडे सर या सामन्याची पंचगिरी करतील. एकोणऐंशी धावांचं टार्गेट. सावरोली संघाचा कर्णधार आणि ओमसाई सावरोली संघाचा कर्णधार आणि विलास स्पोर्ट्स किनवली संघाचा कर्णधार. या ठिकाणी किनवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. सावरोली संघाचा कर्णधार जर पहिला चेंडू पडला आणि जर आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी बसेल. नियम रेग्युलेशन रूल्स खूप महत्वाचे असतात लीग मध्ये. ते लीगचे नियम आपण पाळणं गरजेचं. एक मानाची स्पर्धा खेळतोय वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं. किनवली संघ उपस्थित आहे. सावरोली संघाचा कर्णधार उपस्थित पाहिजे. टॉस साठी या. पहिला चेंडू 79 धावांचं टार्गेट. गोलंदाज नितीन ज्युनियर टू प्रदीप. यॉर्कर चेंडू. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार. चांगली सुरुवात करून देतोय. निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी. यॉर्कर चेंडू आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सावरोली संघाला 2 धावांची पेनल्टी असेल यानंतरच्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. निर्धाव. क्या बात आहे. लाईन लेंथ टप्पा खूप महत्वाचा. चांगली गोलंदाजी होती नितीन ज्युनियर कडनं. अष्टपैलू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. यावेळेस फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं चांगली दिशा देतोय आणि या चेंडूवर येतात स्पष्ट करून ऑन द कार्पेट चेंज होतोय सीमा रेषेपार. प्रीमियर लीग 2021 वर पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस आणि किनवलीचे वंडर बॉय म्हणून समजले जाणारे दिनेश भुईर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर्व क्रिकेट रसिकांकडून. राकेश स्पोर्ट्स चिरवली जयचोरबा कानवे आणि सर्व संघांकडून दिनेश भुईर यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दरम्यान एक सुंदर चेंडू नितीनच्या षटकातील. हा पुढचा चेंडू. धावसंख्या 8.
आता मात्र एक कार्पेटच्या लाईनने मारलेला हा फटका, सलाम तिथे असेल. एकच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या झाली 9. दरम्यान पहिलं षटक संपतंय. फलंदाजांसाठी एक सूचना असेल की आपण पिचच्या बाहेरून धावायचं आहे, क्रीज वरून धावायचं नाहीये. वारंवार सूचना तुम्हाला दिली जाणार नाही. दरम्यान नितीन ज्युनियर नंतर नितीन सिनियर गेले 15 वर्ष जो या क्रिकेटसाठी योगदान देतोय नितीन. चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला या राकेश स्पोर्ट्स चेरवलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान नितीन याचा पुढचा चेंडू सामना करील तो अरुण. सुंदर फटका, अप्रतिम नेत्रदीपक असा फटका जातोय कवच बाउंड्रीच्या वरून 4 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी, एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रदीपच्या बॅटमधून. प्रदीपच्या बॅटमधून जवळजवळ 3 चौकार आतापर्यंत प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला. स्लॉकचं षटक नितीन सिनियर. पुन्हा एकदा एक फुलर लेंथचा चेंडू होता, बॅट कट घेऊन चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सलामाची सुंदर थ्रो, एकदा मात्र रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या वाढली 14. विजयासाठी मला वाटतं 79 धावांची गरज असेल ती खैरे संघाला. पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली आहे. आता प्रथमतः स्ट्राईकला आलाय अरुण. नितीन टू अरुण आणि काहीसा स्वेर चेंडू, लेग स्टंप सोडणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर, हा वाईटचा इशारा. एका अवंतर धावेने धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा नितीन आपल्या गोलंदाजी मार्कवर समोर असेल तो अरुण. नितीन टू अरुण आणि आज सुंदर चेंडू सरळ त्रिफलाचित. पहिला झटका लागतो खैरे संघाला. अल्लानी संघ एक मातब्बर असा संघ या क्रिकेट विश्वामधील. आताच झालेल्या दसई प्रीमियर लीग मध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा 6 स्टार अल्लानी संघ. आणि संघ मालक वासुदेव सासे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि तसंच स्वागत. एक चांगला असा संघ, दर्जेदार असा संघ त्यांनी निर्माण केलाय 6 स्टार अल्लानीच्या रूपानं. काही वरिष्ठ खेळाडू तसेच काही ज्युनियर खेळाडू यांचा उत्तम तालमेल आपल्याला त्या संघामध्ये पाहायला मिळतो. किशोर डावखऱ्या हाताचा असा फलंदाज. जर सामना जिंकायचा असेल तर किशोरला काहीतरी चमक दाखवावीच लागेल. पुन्हा एकदा नितीन, सुंदर फटका, चेंडू जातो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची धाव नाही. सुरेख कमबॅक. नितीन याचा पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता, मात्र त्यानंतर एक धाव वाईड आणि विकेट. आता डॉट. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल नितीन याचं. आता मात्र चेंडू ऑफ स्टंपची लाईन सोडणारा, पंचांचा इशारा वाईड. या अवंतर धावसंख्येवर 16. नितीन एकदा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग समोर असेल तर किशोर डावखरे हाताचा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू कायचा स्वेर आणि पंचांचे दोन्ही हात समांतर नक्कीच. आणि दुसरा वाईड, सलगचा दुसरा वाईड. नितीन कायचा स्वेर मारा करताना धावसंख्या झाली ती 17.
पुन्हा एकदा नितीन आपली लाईन आणि लेंथ मध्ये कुठेतरी फटकतोय. एक सुंदर फटका आणि मला वाटतं चेंडू जातोय कव्हर्स बाउंड्री मधून 4 धावांसाठी अप. संघाची 7 ओव्हर मध्ये 79 धावांचं लक्ष समोर ठेवून खेळत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली अशी सुरुवात. एक गडी मात्र गमावलाय पण धावसंख्या खूप सुंदर आहे. दरम्यान नितीन याचा पुढील चेंडू काहीसा मागणा ठरतोय. नितीन 3 वाईड 2 चौकार या षटकामध्ये त्याने खाल्लेत. आता मात्र सुंदर चेंडू एक स्लोअर वन. दरम्यान निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाली ती 21. एक गडी बाद 21. आता मात्र विजयासाठी अजूनही 58 धावांची गरज ती 5 षटकांमध्ये. हर्षल एक सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी दसई प्रीमियर लीग मध्ये. एक नवीन असा खेळाडू परंतु कमी वयामध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावरती यशाचे शिखर गाठणारा असा हा खेळाडू हर्षल. बोरशेती संघाविरुद्ध त्यांनी जे षटक टाकलं होतं हर्षल. सामना करेल तो प्रदीप. प्रदीपने सुंदर फलंदाजी केली आतापर्यंत. 3 चौकार आपल्या बॅट मधून दाखवलेत. एक सुंदर असा फटका कव्हर जाणं पॉइंटच्या मधून. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 22 धावा. आता मात्र पुन्हा एकदा किशोर याने एक चौकार लगावला आपल्या बॅट मधून. परंतु जर सामना जिंकायचा असेल तर किशोरला आपला फलंदाजीचा जोर दाखवणं गरजेचं. कारण या मैदानावर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक नंदनवन अशी खेळपट्टी आणि मैदान आहे. नेहमीच आपण पाहिलं असेल की जे डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत या मैदानावर खोऱ्याने धावा गोळा करताना आपण पाहतो. त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना जयेश खापरे. दरम्यान हर्षलेचा पुढचा चेंडू किशोरसाठी. काहीसा खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. एक चोरटी धावा आणि एक नोची धाव अशा 2 धावा आणि फ्रीट असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. आत्ताच झालेला विठ्ठलगाव संघ फ्रीट असेल. आत्ताच झालेला दसई प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेऊन संघाला विजय मिळवून दिला होता हर्षल यानं. आणि त्याच लीग मध्ये इमर्जिंग प्लेयरचं अवॉर्ड या हर्षलला मिळालं होतं. कमी वयामध्ये यशाची उंची गाठणारा असा हा खेळाडू आता मात्र संघाचा दारोमदार आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी करतोय. हर्षल टू प्रदीप. हा मात्र शॉर्ट चेंडू आणि सुंदर पुलचा शॉट फटका आणि चेंडू जातोय षटकार. बक्षीस संपर्क साधा. दरम्यान सुंदर असा फटका प्रदीप याच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजी करतोय प्रदीप. आतापर्यंत 3 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. वैयक्तिक
10 बॉलामध्ये 21 धावांचं योगदान, जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय हा फलंदाज. धावसंख्या झाली ती 30. सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा हर्षल टू प्रदीप. पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा स्लॉग मध्ये चेंडू आणि सरळ जातो चेरोप्पाचं दर्शन घेण्यासाठी 6 धावांसाठी. या पंचकृषी मधील सिनियर खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते. सुंदर फलंदाजी, अप्रतिम अशी फलंदाजी, फटकेबाजी, सुंदर फटकेबाजी करतोय प्रदीप. जवळजवळ 27 धावांचं योगदान, 11 चेंडू आणि 27 धावा. जर त्याने अर्धशतक लगावलं तर 201 रुपयाचं पारितोषिक त्याला सतीश याच्याकडून, सतीश धारवणे याचकडून 201 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल जर प्रदीप यानं अर्धशतक लगावलं तर. दरम्यान 2 षटकार तर लागोपाठ लावलेत. 2 षटकार पूर्णपणे दबावामध्ये असेल हर्षल. पाहूया दबावामध्ये आपली कामगिरी कशी उंचावतोय. पुन्हा एकदा हर्षल टू प्रदीप आणि सुंदर फटका कोला आणि मला वाटतंय बाद. ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षा आहे किशोर कडून अशी फलंदाजी पाहायला मिळत नाही. दरम्यान हर्षलचा पुढचा चेंडू, आता मात्र फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक आणि बाद. खराब फलंदाजी.
होती. प्रदीप यानं जी फलंदाजी केली खरोखरच असं वाटत होतं की प्रदीप हा सामना एक हाती जिंकून देतोय की काय, परंतु हर्षल याने त्याच्या खेळीला लगाम लावला आणि तिथं मात्र संघाची पडझड सुरू झाली. दरम्यान नितीन आता मात्र सुंदर असा मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत मागितली आल्याने संघाने. तर पुढील सामना होतोय नॉट आउट. सुंदर गोलंदाजी नितीनची, खरोखर सुंदर कमबॅक केलं नितीन यानं. एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि विजयासाठी अजून 42 धावांची गरज. दरम्यान रिव्ह्यू संपलाय. दरम्यान नितीन याचा पुढचा चेंडू सामना करील तो सचिन. सचिन याला काहीतरी करावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. सचिन याला सुंदर यॉर्कर चेंडू, यॉर्क आणि त्रिफलाचित. तेहतीस धावांची गरज. 16 चेंडू आणि 33 धावा. धावसंख्या झाली ती 46. अजूनही सामना संपला नाही. इथे 2 चौकार आले. या 2 चौकारांनी या सामन्यातील रंगात पुन्हा एकदा आणून दिलेले आहे. पाहूयात खैरे संघ हे जे लक्ष आहे 16 चेंडू आणि 34 धावांचं पार करतय का. अशाच प्रकारच्या काही चौकारांची त्यांना गरज. तर अल्लानी संघाचं बोनसचा प्रयत्न असेल. 6 धावा करून न देणं. सुंदर चेंडू कट केलाय चेंडू, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढतीये 47. पुन्हा एकदा कटकेल चेंडू. चेंडू जातो सलामकडे. काहीसा फंबल तिथे. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि काहीसा लेझी क्रिकेट खैरे संघाकडून आणि बाद होतोय. बाद होतोय. जर आल्यानी संघाला बोनस घ्यायचा असेल तर 5 धावा रोखून 3 गडी बाद करावे लागतील. जर 7 गडी बाद झालेत खैरे संघाचे
आता मात्र चेंडू येतोय विजयच्या हातामध्ये, एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढतीये 49. विजयासाठी अजून 30 धावांची गरज होती. 13 चेंडू 30 धावा, काहीच कठीण असं आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, ऑफस्टंप सोडणारा चेंडू, पूर्णपणे निर्धाव. आता मात्र आव्हान अजून एक खडतर होतंय. 12 चेंडू आणि 30 धावा, प्रत्येक षटकामागे 15 धावा. 3 धावा आतमध्ये रोखणं किंवा ऑल आउट घेणं अल्ल्यानी संघाला बोनस गुण देऊ शकतो. बॉल 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 द्यायचंय. विजयासाठी 12 चेंडू 30 धावा आणि अल्ल्यानी संघाला घ्यावे लागतील 3 विकेट. 3 धावा न देता 3 विकेट घेणं बोनस गुणासाठी. नितीन सिनियर टू सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, फुलर लेनचा चेंडू, फलंदाजाच्या काही तो लक्षात आला आणि निर्धाव चेंडू. अनिल खेळतोय, एक चौकार लगावला अनिलने. 17 वर्षाचा असा खेळाडू आणि सुंदर फटका. मला वाटतं तिथे झेल आणि बाद. 3 धावाने 2 गडी अजून बाद करायचे. 3 धावाने देता अपेक्षा असेल संगमाला वासुदेव सासे यांना. आणि अप्रतिम चेंडू, मी अगोदरच म्हटलं होतं हॅट्रिक सह बोनस प्राप्त करून दिला नितीन यानं आणि आपला पूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली. ऑल आउट झाला आणि बोनस गुण मिळाला या ठिकाणी.
आता ज्या ठिकाणी आगमन झालेले आदरणीय दत्ता फर्डे सर यांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्रीचा ताबा घ्यायचा आहे.